ज्या लोकांकरता हे सगळं करायचं ते लोक जवळ येत नाहीयेत. ही स्वतःची स्थिती आहे आणि बाहेर दिसणाऱ्या समाजाची ही स्थिती आहे. आणि पुन्हा आपण आपल्याला जरी हे लावून बघितलं, त्या समर्थांच्या भूमिकेत आपण आत्ता आहोत त्या भूमिकेतही जरी ही प्रार्थना बघितली, तर आपण याला प्रत्येक ठिकाणी रिलेट करून बघतो की कधी जर आपला काही लीन पिरियड असेल, तर त्यावेळी लक्षात येतं की आपले आपणच आहोत, तिथे बाहेर कोणी मदत करेल किंवा हे असाही काही सोर्स येत नाही. तर इतकी अनसर्टनिटी आहे आजच्या घटकेला. वर्करनी जरी ही प्रॉस्पेरिटी वाढलेली दिसली तरी अनसर्टनिटी आहे. कशा कशात अनसर्टनिटी आहे? पैसा मिळेल की नाही, नोकरी टिकेल की नाही, धंदा चालेल की नाही, लग्न होईल की नाही, झालं तर टिकेल की नाही, त्याच्यानंतर कोणतेही संबंध टिकतील की नाही, इतके वरवरचं सगळं होत चाललेलं आहे की कमिटमेंट हीच गोष्ट गेली. आत्ताची पिढी अशी आहे की त्यांना लग्न हे नकोच आहे, कारण जबाबदाऱ्या कोण घेणार. तर हा जो सगळा ऱ्हास होत चाललेला आहे तो कलियुगाच्या सुरुवातीपासूनच होतोय तो ऱ्हास. तर त्यामुळे आणि त्यात त्या यवनांच्या राज्यात तर कसं होतं, जेव्हा माणसाला बेसिक गरजेसाठी पण भीती असते तेव्हा माणूस जास्त स्वार्थी होतो. बाजूच्या घरात कोणी येऊन कोणत्या स्त्रीला विटंबलं तरी इथे दार लावून बंद करतात लोक. ही परिस्थिती तेव्हाची आहे. या परिस्थितीत ही तगमग ॲज अ इंडिव्हिज्युअल आणि सगळ्यांचा मार्गदर्शक या दोन्ही दृष्टीने जशी समर्थांची आहे, तशी आत्ताच्या परिस्थितीला आपण आपल्या परिस्थितीला लागून लावून घेतलं तरीही ती चपखल बसते की स्वतः स्वतः करतोय तेवढं दुसरा कोणी आपल्याला, आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा की मला कोणी गॉडफादर नाही, तर तशी परिस्थिती आहे. आणि जर अध्यात्माला लागलं तर लोक हसतायत. लौकिक राखता येना म्हणजे लोकातची व्हॅलिडिटी ज्याला आपण म्हणतो, लोकांना जे चालेल असं गोष्ट तो राखता येत नाहीये. आणि हे सगळं व्हावं म्हणून बुद्धी दे रघुनायका. एकदा ती बुद्धी मिळाली की या लौकिकात न बसणार जरी व्यक्तिमत्व असलं तरी ते व्यक्तिमत्व नुसतंच फेमस होत नाही, त्याच्या मागे लाईन लागतात. आत्ताच आपण प्रेमानंद स्वामींचं उदाहरण पाहतो की सुरुवातीला त्यांचे व्हिडिओ म्हणजे युट्यूबवर दिसायचे तेव्हा ते त्यांचा वेश आणि त्यांचं रूप पाहिल्यावर ते आत जावं असं सुद्धा वाटायचं नाही. आणि आजची परिस्थिती अशी आहे की आजच्या काळातले जे काही संत आपल्याला माहिती आहेत त्यापैकी हे संत त्यांच्या बोलण्यात जे जे जसं महाराजांनी सांगितले अगदी जसंच्या तसं येत आहे. तिकडे आपण गेलं वृंदावनला आणि त्यांच्या दर्शनाला गेलं तर हे लक्षात येईल की त्या लाईनीत हजारोनी लोक रात्र रात्रभर उभी असतात आणि त्याच्यात टीनेजर्स भरपूर आहेत. 11वी 12वी असेही विद्यार्थी असे भरपूर आहेत. तर म्हणजेच काय की एकदा ती शुद्ध बुद्धी झाली की त्याचा प्रभाव इररेस्पेक्टिव्ह ऑफ कोणतं युग चालू आहे, काय काळ चालू आहे, लोकांवर पडतच जातो. आणि त्याकरता ती बुद्धी अ, समर्थ मागतायत. आता पुढे ती अगतिक अवस्थाही दाखवतायत. ही प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात आयुष्यात कुठे ना कुठेतरी असा एक पिरियड येतं की सगळेच आपल्याला खायला उठलेत किंवा सगळेच आपल्या विरुद्ध आहेत, अशी परिस्थिती वाटते. कोणाला घरी वाटेल तर कोणाला ऑफिसमध्ये वाटेल, कोणाला समाजात वाटेल. पण कधी ना कधी तरी अशी परिस्थिती येते की तिथे आपल्या प्रयत्नांनी काही चांगलं होण्याच्या ऐवजी वाईटच होतंय असं दिसतंय. प्रयत्न थकतो, निराशा मनात येते. पण त्या निराशेला स्थान न देता समर्थांचा प्रयत्न चालू आहे. आणि तो काय प्रयत्न आहे, तर तो श्रेष्ठ प्रयत्न आहे. मागायचं तर एकच
कुठेही ते हात पसरायला गेलेले नाहीयेत. एक दाता एक रघुनंदन, माता पितांना सोडून गेलेले आहेत. इतका तो ठाम विश्वास आहे की माझा राम आहे, मला देणार आहे. कारण ह्याच प्रार्थनेत सुरुवातीला ते म्हणालेत ना की तुझा मी टोणपा झालो. टोणपा म्हणजे उडाण टप्पू आपण म्हणतो तसं. पण टोणपा झालो असलं तरी तुझा मी हे इतकं ठाम आहे की मी तुझा आहे. हे जर आपलं जर ठाम झालं तर जितकं ते ठाम होईल तितकं त्या देवालाही द्यावं लागतं. कदाचित आपण एकच पाऊल पुढे जाऊ शकलो तर देव 100 पावलांनी आपल्या जवळ येतो. आणि तेच समर्थांच्या चरित्रात आपल्याला दिसून येतं. आजच्या याला जर आजच्या काळात आपल्याला जर जगायचं असेल तर हे समर्थांचं जे चरित्र आहे, दुर्दम्य प्रयत्नवाद आहे. दुर्दम्य प्रयत्नवाद आहे, क्षात्रतेजाला प्रोत्साहन आहे. समर्थांच्या नी जे मठ वेगवेगळ्या जागी आणि हनुमंतांची स्थापना केली, ती आध्यात्मिक उन्नती होण्याकरता केली हे तर आहेच. पण राजकीय उलथापालथ जर हिंदू राज्य आलं नाही तर आध्यात्मिक उन्नती शक्य नाही. त्यामुळे ते हिंदू राज्य आणणं हाही आध्यात्मिक उन्नतीचा भाग आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी अ, अ, शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व मठामध्ये नुसतेच नमस्कार नाही, हत्यारांचं शिक्षण आणि हत्यारांचा साठाही असेल. असं म्हणतात की समर्थांच्या कुबडीमध्ये स्वतः ते गुप्ती घेऊन बसलेले आहेत. आता समर्थांसारख्यांना काही गुप्तीची आवश्यकता आहे का? एक शाप दिला तरी सगळं गेलं असेल. पण ईश्वराचं कार्य करायचं. ईश्वराचं कार्य हे लोकसंग्रह, परित्राणाय साधूनाम म्हणजे साधूंची बुद्धी स्थिर राहणं, ज्यांची साधुत्वाकडे बुद्धी नाही त्यांची ती साधुत्वाकडे वळवणं, आणि दुर्जनांचा विनाश हा देहानी परमेश्वर अवतारात करतात. पण सत्पुरुष अवतारात ते खळांची व्यंकटी सांडो हे म्हणतात. तर बुद्धीची सुधारणा हे या संतांचं काम आहे. ते हे ते समर्थांनी केलेलं आहे. सत्वगुणाचा प्रचार करताना सत्वगुणाच्याही पुढे प्रार्थना करायला लोक तयार नाहीयेत. म्हणून पहिल्यांदा जो तमोगुणात अडकलेला आहे, एखाद्याच्या अन्यायात अन्याय करणं हे जे जर तमोगुणी असेल तर अन्याय सहन करणं हाही तमोगुण आहे. तर त्या तमोगुणातनं रजोगुण आणि मग सत्वगुण असा जो प्रवास आहे त्याच्याकरता पूर्ण सत्वगुण हा ब्राह्मवृत्तीचा आहे. पण तमोगुणातनं बाहेर यायला क्षात्रवृत्ती आवश्यक आहे. म्हणून क्षात्रवृत्तीचाही ठोस पुरस्कार समर्थांनी केलेला आहे. आणि दिनेश, हो हा, जेव्हा हे कुबडीतलं जे शस्त्र सांगितलं ना, हो हो कुबडीमध्ये समर्थांच्या असायचं, हो हो तर समर्थ जेव्हा तीर्थयात्रेला बाहेर पडले होते हो तेव्हा शिखांचे गुरु गुरु गोविंदास हो यांच्याशी गोविंद त्यांची भेट झाली. हो आणि तेव्हा समर्थांनी त्यांना विचारलं की तुम्ही हे शस्त्र का धारण करून आहात. तर त्यावेळेस गुरु गोविंदासांनी त्यांना सांगितलं की ही जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला शस्त्र धारण करण्याची आज गरज आहे. आणि तेव्हापासून समर्थांनी ती कुबडी आपल्या कुबडीमध्ये ते गुप्ती त्या ठेवायला सुरुवात केली. करायला सुरुवात. अगदी. हो. आणि हा क्षात्रवृत्तीचा पुरस्कार महाराजांनीही वेळोवेळी प्रवचनात्मक केलेला आहे. ते म्हणजे एके ठिकाणी म्हणालेले आहेत की त्या अशोकाच्या देविका त्या अशोकाच्या कन्फ्युजनमुळे सगळ्या क्षात्रवृत्तीचा नाश झालेला आहे. आणि राम मंदिराबद्दल बोलतानाही महाराज म्हणालेले आहेत की जो ज्ञानी महात्मा आहे त्याला मंदिर झालं काय आणि नाही झालं काय त्याच्यासाठी सर्वत्र परमेश्वरच आहे. पण
मंदिराचा आग्रह हा तेवढ्या पुरता भगवंत आहे या दृष्टीने नाही. ते एक धर्माचं अधिष्ठान आहे आणि त्या हम्म. अधिष्ठानातून धर्माचा विकास होणार आहे म्हणून ते आवश्यक आहे असं महाराजांनी याच्या त्यांच्या रौद्री शांतीच्या भाषणात म्हटलेलं आहे. आणि जालन्याला झालेल्या रामनवमीच्या वेळेच्या प्रवचनातही त्यांनी मंदिराचा उल्लेख केला. त्यात अजून त्यांनी हेही सांगितलेलं की तो हिमालय काय त्यातला भाग गेला तरी हरकत नाही, त्यात काही पिकत नाही, ही वृत्ती बरोबर नाही म्हणाले. स्थावराणाम हिमालय, हिमालय ही भगवंताची विभूती आहे हा जर विचार हम्म. आला असता, हा जर विचार हम्म. असेल तर ती भूमी जाऊ देणार नाही. तर हे सगळं का आहे तर जनरली काय होतं आपल्याला देवाने जी बुद्धी दिली आहे आणि आपण जे वाचतो संतांची चरित्र वाचतो त्याच्या बरोबर आपण बाकीचंही सगळं काही वाचतो, सद्ग्रंथ वाचतो आणि तो परमार्थ आपल्याला कळलेला जो वाटतो तो बऱ्याच वेळा आपण एकदम परमार्थातल्या पुढच्या स्टेप कडे पाहत राहतो आणि हम्म. मग मधल्या स्टेप मध्ये अडखळायला होतं. तर या सगळ्या मधल्या स्टेप आहेत. धर्माचा आग्रह हम्म. पाहिजेच. ते मुसलमान कसे कट्टर आहेत त्यामुळे त्यांच्या धर्मातल्या लोकांची सत्ता चालते ना, तो गुण हम्म. घेतला पाहिजे आपण. तर ती कट्टरता आली पाहिजे. एक रूप एक नाम रामदासांची पण कट्टरता आहे. म्हणजे नुसती धर्माबद्दल कट्टरता नाही, रूपाबद्दलही कट्टरता आहे. हम्म. विठोबाकडे पाहून म्हणतात येथे उभा का हो. रे श्रीरामा श्रीरामा मनमोहन मनमोहन मन मेघश्यामा. मेघश्यामा. म्हणजे स्वतः शस्त्र धरले जाऊन दे, भगवंताला ते हम्म. म्हणतात की शस्त्र सोडून कमरेवर हात ठेवून काय उभा राहिलास. ही ती हम्म. तळमळ आहे. इतकी तळमळ कोणाची असते म्हणजे त्या पीडित जनांच्या आरती करतात त्यांच्या लेव्हलला येऊन भगवंतालाही ते म्हणतायत की तू कमरेवर हात ठेवून उभा करायलास. तर ही ती काळाची गरज ओळखलेले समर्थ आहेत. या काळाला, त्या काळाला आणि तिथून पुढे काळ सुधारलेलाच नाहीये. मुघल गेले, इंग्रज गेले, गुलामगिरी आपली अजूनही सुचत नाही. अजूनही कॉर्पोरेट मध्ये एखादा गोरा आला तर तो गोऱ्याचा काही एक्सपिरियन्स टॅलेंट न बघता त्यांनी सांगितल्यावर सगळे त्याच्या मागे धावत जातात. ही आजची परिस्थिती हम्म. आहे. एक अमुक घराण्यातला अमुक अमुक म्हणून अख्खा मेजर पक्ष देशातला त्या घराणेशाहीवर चालतो. त्या घराणेशाहीच्या विरुद्ध उभा राहणाऱ्या पक्षाचाही पुढे घराणेशाहीमध्ये मुलं सांगतात की हा आमचा धर्म आहे, माझे वडील चोरले. हे जे सगळं चाललंय ते कुठे आणि समर्थ सांगतात ते तेज कुठे. ते तेज प्रत्येकात आलं पाहिजे तर या प्रभूंच्या कार्यात आपल्याला सहभाग घेता येईल. कारण भगवंताचं कार्य काय आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे धर्मसंस्थापने करता साधूंच्या जे धर्मानी वागतायत, जे धर्माचरण चाललेलं आहे त्याच्या रक्षणाकरता आपण काय करतोय आणि अधर्माच्या विरोधाकरता काय आपण करतोय याचा जर विचार झाला नाही तर समर्थांची प्रार्थना आपल्याला कळलीच नाहीये समजावं. कारण बुद्धी दे रघुनायका ही पहिली बुद्धी आहे ना. तमापासून हम्म. रजाकडे ही पहिली बुद्धीची योग्यता आहे. रजाकडून सत्वाकडे ही दुसरी योग्यता आहे. पहिली हम्म. तमाकडून रजाकडे हाच आपण ज्याला बुद्धी म्हटलं. आपण या बुद्धियोगात मागे बुद्धीचे जे 3 स्तर बघितले की बुद्धी, त्याच्यानंतर मेधा आणि प्रज्ञा. तर बुद्धी ही हम्म. तमाकडे कडून सत्वरजाकडे आणणारी आहे. हम्म. मेधा ही शुद्ध सत्वापर्यंत नेणारी आहे आणि त्रिगुणांच्या पलीकडे ती मेधा आहे. ती ऋतंबरा तत्र प्रज्ञा निर्माण झाली की त्या ज्ञानाला कोणत्याही अविषय राहत नाही. एखाद्या विषयाचं नुसतं ध्यान केलं की तो सगळा त्यांच्या समोर राहतो.
ती पुढची अवस्था आहे. पण होतं हेच की मधल्या पायऱ्या टाकून जेव्हा आपण पुढची पायरी करायला जातो तेव्हा ती पुढची तर राहून दे, आहे त्या पायरीवरून खाली पडायला होतं. आणि हेच हम्म. पूर्ण भारताचं झालेलं आहे. धर्माचं नुसतं कर्माचं अंध अनुकरण करत राहून त्याचा अर्थ काय, ते करतोय काय, कोणत्या गोष्टी योग्य आहेत, कोणत्या अयोग्य आहेत, माझं कल्याण कसं कशात आहे याच्यापेक्षा सर्वांचं कल्याण कसं आहे हे शिकवणारा धर्म आहे. हे शिकवणारी समर्थांची शिकवण आहे. नाहीतर त्यांना काय, जे तिथून सोडून निघाले, त्या शिवथरगळेत बसून दासबोध लिहिला, ते न लिहिता समाधी लावूनही बसता येतंय त्यांना. हम्म. व्यासस्य समाधी भाषा म्हणतात तसं रामदास स्वामींची ही समाधी भाषा आहे दासबोध हा. तो काही फक्त हम्म. म्हणजे काही जण हे म्हणतात की तो आधी दासबोध वाचावं मगच ज्ञानेश्वरीला जावं, कारण दासबोध आधी व्यवहारातलं शिकवतं. ही फार चुकीची कल्पना आहे. हम्म. एकेका श्लोकाला, एकेका ओवीत ठासून अध्यात्म भरलेलं आहे. पण ते असं सिस्टमॅटिक आहे की तुम्ही आहेत तिथून एक स्टेप पुढे काय आणि तुमची अल्टिमेट काय स्टेप काय, हे पदोपदी समर्थांनी सांगितलेले. मागे आपण एका सेशनमध्ये बघितलं होतं तसं की अ, अ, जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी वाद संवाद सुखे करावा, अ, जन नंतर काय, जनी वाद संवाद तो सुखकारी, पुढे काय वसुधाताई? नाही मलाही आठवत तुटे नाहीये. वाद, सॉरी, तुटे वाद कुठे वाद संवाद तो वाद तो हितकारी. हितकारी. म्हणजे ज जनामध्ये वादविवाद करू नये. वादविवाद म्हणजे जिथे दुसऱ्याचं बोलणं म्हणजे पाडून आपलं खरणं कराकरता जो केला जातो तो वादविवाद. आणि संवाद म्हणजे एकमेकांच्या चर्चेतून एकमेकांची उन्नती होईल याकरता केला जातो तो संवाद. आणि खरा हम्म. संवाद कोणता आणि या दोन्हीतले जन कोणते, तर जनी वादविवाद सोडून द्यावा म्हणजे जिथे फक्त वादविवाद होईल अशा जनांची संगतीही सोडून द्यावी, हा गर्भित अर्थ आहे. जनी वाद संवाद सुखे करावा म्हणजे जिथे संवाद होईल, म्हणजे परिप्रश्नाने आपण सेवा केली आणि तिथून उपदक्षंती ते ज्ञानम हे आलं, हा संवाद ज्या संताकडे होईल तिथे संवाद तो करावा हे अपेक्षित आहे. आणि तो जर संवाद घडला तर तुटे वाद संवाद तो हितकारी, म्हणजे ज्या संवादाने सगळे वाद मिटतात. सगळे वाद केव्हा मिटतात, संवाद जरी असला तरी तो दोन जणात होतो. जेव्हा एकत्व आलं, गुरु आणि आपण, भगवंत आणि आपण, इथे जेव्हा एकत्व येतो तेव्हा तो संवाद मिटला. म्हणजे काय, तर पहिलं मार्गदर्शन वाटताना वाटतंय व्यवहारिक आहे, पण ते व्यवहारात पण हे जर पाळलं, जनिवाद विवाद सोडून द्यावा, कितीतरी प्रॉब्लेम आपले दूर होऊ शकतात, कितीतरी मोकळा वेळ आपल्याला मिळू शकतो. तो वाद करतानाचा वेळ सोडून नंतर होणारा ताप, माग माग काल हा असा बोलला, 5 वर्षापूर्वी बोलला, 15 वर्षापूर्वी, ती सगळी घाण आत साचलेली असते. पण वादविवाद सोडला तर आपले व्यवहारातल्याही प्रॉडक्टिव्ह गोष्टी करायला मन अवेलेबल राहू शकतं, बुद्धी अवेलेबल राहू शकते. पण तिथे समर्थ थांबत नाही की संवाद पण कोणता, तर व्यवहारातलं काय करायचं असेल तर त्यातल्या एक्सपर्टशी तुम्ही संवाद साधा, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. आणि तेच पुढे नेऊन परमार्थात साधायचं असेल तर संत हे खरे जनी, म्हणजे तिथे सज्जनी असा आहे. तो सज्जन हा त्यातला बिटवीन द लाईन्स वाचायचा आहे की त्या सज्जनांबरोबर जर संवाद घडला तर तुटेवाद संवाद तो तो हितकारी असा तो अनेकत्व मोडून एकत्व देणारा तो ठरतो, असं जे सांगितले. तर या दृष्टीने जर आपल्याला एखादी समर्थांची ओळ ही
किंवा हे सगळ्यांच्या बाबतीत, ज्ञानेश्वरी म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, महाराजांची प्रवचनही म्हणा, की एखादी ओळ जर आपल्याला वाटली की ही साधी आहे, तर निश्चित तिथे थांबावं, परत परत वाचावी, परत परत विचार करावा की नक्की हे सांगण्यामध्ये महाराजांचा काय उद्देश असेल. कारण एकही शब्द व्यर्थ नाहीये. न्यायशास्त्रांचा जे अभ्यास करणारे साधे जरी विद्यार्थी असतील, त्यांची बोलणं जे असतं ते एकदम नेमकं, जेवढं जरूर आणि जितकं जरूर एवढेच शब्द ते वापरतात, जे आपण लॉ मध्ये थोडस येतात की लॉची लँग्वेज आहे. अगदी स्पेसिफिक वर्ड्स, स्पेसिफिक ड्राफ्टिंग म्हणायचं असतं तेच, पण त्या इतक्या स्पेसिफिक शब्दात की त्याचा दुसरा अर्थ निघू नये. हे जर व्यावहारिक जे हे करू शकतात, तर न्याय वेदांत वरकरणी महाराजांनी अभ्यास केला किंवा शिकवलं म्हणतात, पण जे त्यांच्यापासून उत्पन्न झालेलं आहे सगळं वेद आणि साही आस्तिक शास्त्र, ते कोणताही शब्द साधा म्हणून नाही उच्चारत. त्यांचा एक एक अक्षर हे मंत्रमय आहे, एक एक अक्षर हे बीजाक्षर आहे. त्या वाल्मिकी महर्षींनी मरा मरा म्हटलं तरी त्यात ते रा आणि म हे बीज राम मंत्रातलं आल्यामुळे ते मरा ही देवानी राम म्हणून करून घेतलेलं आहे. हे जिथे आहे तर तिथे साक्षात जे भगवंताच्या तोंडून आलेलं आहे, त्याच्यात साधं असं काहीच नाही. आणि म्हणूनच मागच्या वेळी पण आपण पाहिलं की जे ज्ञानी आहेत किंवा जे वेदांताचे अभ्यास करणारे आहेत, इवन आत्ताच्या ह्याच्यात इंजिनिअरिंग मध्ये पण आम्हाला एक हे असतं की एकदा एखादी इन्फॉर्मेशन एकीकडे दिली तर ती रिपीट करायची नाही, त्याचा रेफरन्स द्यायचा. हे एक बेसिक एक सांभाळलं जातं. तसं असताना गीतेमध्ये दोनदा सर्वभूत हिते रता ही कंडिशन भगवंतांनी सांगितलेली. अव्यक्ताची उपासना जरी करत असाल तर सर्वभूत हिते रता असेल तरच माझी प्राप्ती होईल. त्याच्यानंतर वाल्मिकी रामायणात पण सर्व लोक हिते रता का सर्वजन हिते रता, ते भूतच्या ऐवजी फक्त वेगळा शब्द आहे, पण तोच रिपीट केलेला आहे. म्हणजे जागोजागी भगवंतांनी आपल्याला जाणून दिलेलं आहे. आणि जर आपल्याला आपलीच स्वतःची जबाबदारी घेत नाही, दुसऱ्याची जबाबदारी घ्यायला सर्वात पहिलं तर आपली अवस्था निर्भय व्हायला पाहिजे. भगवंतांनी दैवी संपदा जी सांगितली मागच्या वेळी पण कदाचित आपण पाहिलं असेल, पण पुन्हा सांगायला काही हरकत नाही. अभयम सत्व संशुद्धी, अभयपासून दैवी संपदेची गुण झालेली पाहिजे. आपल्यालाच जर भीती आहे तर दुसऱ्याची भीती काय दाखवणार? आपल्यालाच दुःख आहे तर दुसऱ्याचं दुःख काय घालवणार? आपल्यालाच जर धर्म कळत नाही तो दुसऱ्याला काय शिकवणार? त्यामुळे आपण जेव्हा चिंतन करतोय ते हे फक्त आपलं मनन आहे, पण संत सत्पुरुष जेव्हा सांगतात आणि ते मननाने आपल्याला कळतं, तेव्हा त्यांच्या शब्दात फक्त अर्थ नाहीये, त्या शब्दांच्या मध्ये बराच अर्थ भरलेला आहे. रामायणात सुरुवातीला उल्लेख आलेला आहे की रामायण करण्याच्या आधी नारद महर्षी वाल्मिकी महर्षींकडे च्या आश्रमात येतात, तेव्हा वाल्मिकी त्यांना विचारतात की असा कोण पुरुष आहे की तो नीतिमान आहे, धर्मवान आहे आणि सर्व सौंदर्य लक्षणांनी युक्त आहे. तर त्यावेळी नारद महर्षी रामांबद्दल त्यांना सांगतात आणि रामचरित्र अगदी थोडक्यात सांगतात. आणि पुढे मग ब्रह्मदेव येऊन जेव्हा वाल्मिकींना आज्ञा करतात, तेव्हा ते सांगतात की नारदांनी तुम्हाला जे रामचरित्र सांगितलेलं आहे व्यक्त आणि अव्यक्त रूपाने, त्याचं सगळ्याचं तुम्ही प्रकटीकरण करा म्हणतात. आणि मग वाल्मिकी महर्षी ध्यानावस्थेत
ते सगळं जाणून घेतात, म्हणजे डाउनलोड घेतात. आपण असं म्हणू, नारदांनी लिहिलेल्या ते काही श्लोक ही झिप फाईल आहे. ती अनझिप करून तो डाउनलोड म्हणजे तो पूर्ण महाभारत अ, अ, घेतलेला आहे वाल्मिकी ऋषींनी. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की महाराजांची प्रवचनं वाचल्यामुळे आपल्याला वेदा पुराण किंवा पूर्वी झालेल्या संतांचे ग्रंथ समजतात. पण खरं तर असं आहे की ह्या सगळ्याचा अभ्यास केला तर कुठे आपल्याला महाराजांचे शब्द समजू लागतील, इतके ते अर्थगर्भित आहेत. महाराजांनी जे वेदांत पारिजात सौरभ लिहिलेलं आहे, तर त्यात वेदांत पारिजात सौरभ हे ब्रह्मसूत्राचं विशिष्टाद्वैताप्रमाणे स्पष्टीकरण आहे. म्हणजे अद्वैताच्या पुढे जी पराभक्तीचं एक्सप्लेनेशन जे आहे ते या विशिष्टाद्वैतात आलेलं आहे आणि म्हणून ते महाराजांनी केलेलं आहे. त्याच्यात एक सूत्र आहे नुसतं स्वाप्ययात म्हणून, एकच शब्द आहे आणि त्याचा अर्थ महाराजांनी 2-2 पानी लिहिलेला आहे. आणि तो 2-2 पानी अर्थ कळायला परत तुम्हाला किती पानं रिफर करायला लागतील हे सांगता येत नाही. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला मूळ विषयापेक्षा थोडंसं बाहेर गेलो आपण. पण ही एक आपण कायम बुद्धी एक ठेवली की जिथे जिथे वाटतंय आपल्याला कळलंय, तिथे तिथे काहीतरी अजून राहिलेलं आहे. जिथे जिथे वाटतंय हे साधं आहे, तिथे काहीतरी राहिलेलं आहे. भावग्राह्य क्लेश हारीन सुकीर्ते. क्लेश किती वर्ष असं समजत होतं की क्लेश म्हणजे काय, तर क्लेश म्हणजे त्रास होतात ते. पण तिथे महाराजांनी दिलेलं आहे, योगसूत्रकारांनी क्लेश सांगितलेले आहे म्हटल्यावर ते धरून जेव्हा योगसूत्र पाहिली तेव्हा ते लक्षात आलं क्लेश म्हणजे काय. तर हे जसं आहे तसं महाराजांची प्रवचनं हा बेस ठेवून हे सगळं समजून घ्यायचं, हा ही दृष्टी चांगली आहे. पण महाराजांची प्रवचनं समजायला हा सगळा अभ्यास हा उपयोगी पडणार आहे या दृष्टीने. आणि आपण बाकीचे ग्रंथ हे पाहणार आहोत जे, आणि बऱ्याच वेळा इतर संतांचे ग्रंथ आहेत, भावार्थ रामायण म्हणजे इतर संतांचे ग्रंथ आहेत म्हटल्यावर महाराजांनी नाव घेतलंय. याच्यापैकी भावार्थ रामायण बऱ्याच वेळा महाराजांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे ते बऱ्याच वर्षाचं पेंडिंग आहे. त्यामुळे ते आपण बुधवारी सुरू करणार आहोत लवकरच, पंचायतनार्थी संपल्यावर. या बुद्धीच्या ह्याच्यात आहे आता अजून आपल्याला वेळ आहे. तर वसुधाताई, तुम्हाला अजून काही सांगायचंय? नाही नाही, पण आत्ताचा जो अर्थ सांगितलास बुद्धी दे रघुनायकाचा, हो तो अगदी एकदम योग्य सांगितलास. म्हणजे कसं की मलाही नेहमी ती करुणाष्टक वाचताना समर्थांची किंवा बुद्धी दे रघुनायका हे सुद्धा वाचताना त्याच्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे आपल्यालाही लागू पडतंय. अगदी अगदी. हा, आणि त्यांच्या त्या स्थितीलाही लागू पडतंय. हो आणि म्हणून समर्थांच्या संदर्भात असं म्हटलंय की हा एकच संत असा आहे की इथे आणि तिथे ह्या दोन गोष्टी त्यांनी जोडल्या, अगदी अगदी. इहलोक आणि परलोक, किंवा काय आपण म्हणू की सामान्यत्व आणि असामान्यत्व जोडणारा हा एकच संत. अगदी अगदी. हा, आपल्यात आणि तो येऊन आपल्याकरता केलेली प्रार्थना अशी पण आहे आणि अशी पण आहे. पराकरताही केलेली प्रार्थना आहे. हो आणि हेच हो, वैशिष्ट्य आहे. खूपच छान. उगाच खूप नाही. छान. शिवावतार, शिवाजी महाराज हे शिवावतार आहेत. बरं, हम्म त्यांनाही त्यांच्या कार्याची कल्पना आहेच. असं नाहीये की समर्थांची भेट झाल्यावर मग त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विचार केलाय. आधीच किल्लेगड जिंकून झालेले. आधी. हम्म तर साक्षात जे शिवावतार त्यांना ज्यांचं शिष्य पद करावंसं वाटतंय, हम्म आणि हे पण असे आहेत की शिष्यांचं कौतुक करणारे असं आपण फार ऐकिवात नाही. जसं
एक आहे जसं गुळवणी महाराज सांगायचे, दत्त महाराज साक्षात दत्तप्रभू आहेत म्हणून, त्यांना नमस्कार करा म्हणून. पण इथे शिष्याची स्तुती करणारे म्हणजे एकत्व इतकं आहे की एकच ती शक्ती. कारण हनुमंताचे अवतार जर म्हणतात त्या दृष्टीने हे स्वतः शिवावतार आहेत आणि शिवाजी हेही शिवावतार आहेत. त्यामुळे एकच शक्ती क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज घेऊन अवतीर्ण आलेत. म्हणून आपण हो आज आहोत, सनातन धर्मी आहोत अजून आपण. हो हो हो. आणि हे वाढणारे टिकणारे संघे शक्ती कलियुगे झाली पाहिजे असं नाही, समर्थांनी जे करून ठेवलेलं आहे. आणि महाराजांच्या प्रवचनातही आलेलं आहे ना, ते समर्थांचा वारंवार उल्लेख आलेला आहे. हो त्यामुळे खूप उपयोगी ठरणारं असं आहे. किती आणि हे करुणाष्टके किंवा बुद्धी दे रघुनायका असं आहे की अर्थ वगैरे तर झाला एक बाजूला, पण ते प्रत्येक वेळी म्हणताना डोळ्यात पाणी आणतं. ते इतकी ती म्हणजे तो भाव इतका जो आहे की एखादा वृक्ष मनुष्य जरी असला तरी त्यालाही डोळ्यात पाणी येणारच. ते हो. कितीही वेळा म्हटलं तरी ते पाणी येतच डोळ्यातनं, इतका तो भाव आहे. आणि तेही महत्वाचं आहे. म्हणजे आपली प्रार्थना कशी झाली पाहिजे, तर मोठ्या महाराजांनी सांगितलंय की नोहे नोहे वाचा रोमांचित, नहो तनु नोहे वाचा सद्गदित, नोहे तनु रोमांचिता, असा काहीतरी श्लोक आहे त्यांचा. ते जर नसेल तर ते केवळ दंभाचे ठाणे म्हणून सांगितले. म्हणजे कीर्तन भक्ती सांगताना नाटकानी नाही, जर तुम्हाला ती भावाची प्राप्ती होत नसेल तर तो केवळ दंभ आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यामुळे तो भाव जितका आपल्याला 24 तास ठेवणं कठीण आहे, पण निदान तो प्रार्थना करताना ती जर सगळी आयुष्यभराची तळमळ जी आपली आहे, हो. धावतो आपण सारखे जन्मापासून आतापर्यंत, धावणं आपलं थांबतच नाहीये. बरं, हे पण कळतंय की आपण सुटणाऱ्या गोष्टींसाठी धावतोय, तरी पण थांबत नाहीये, कारण ती सुखची सवय झालेली आहे शरीराला. आणि ती वाढतेच आहे टेक्नॉलॉजीच्या ह्याच्याप्रमाणे. पूर्वी एसी नव्हता, पण आता उन्हाळा आहे, अरे एसी नाही लावला, इतकं ते सहज सगळं होत चाललंय, गाडी सहज होत चाललंय. तर त्यामुळे तो जो तपसंताप आहे हा भाग कमी होत चाललाय. पण निदान तो भावातनं तरी येऊ शकला, 5 मिनिटं का होईना, त्या समर्थांच्या भावात जाऊन जर आपण प्रार्थना करू शकलो, त्या ईश्वरासाठी एक टिपूस जरी डोळ्यात आपल्या आलं, तर त्या टिपूसासाठी देव वाटेल ते करायला आपल्यासाठी तयार आहे. भक्तवत्सल तो आहे, भक्ताभिमानी आहे. आणि आपल्याकरताच येतोय. ज्ञानियांकरता कशाला यायचं? जे तानबाळ आहे त्याच्याकरताच ते येत आहेत, पुन्हा पुन्हा येत आहेत, पुन्हा पुन्हा सांगतायत. त्या सगळ्या वेगवेगळ्या रूपाच्या सांगण्यातला जर धागा पकडता आला ना, तर बऱ्याच गोष्टी सुखरूप होतात. लगेच आपल्याला सुखातनं बाहेर पडता येईल, लगेच सगळे आपल्या इच्छा आकांक्षा संपतील, लगेच जिभेचे चोचले, इंद्रियांचे चोचले जे पुरवायचे त्याची हे लगेच नाहीसी होईल, असं प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं नाही. माझ्या बाबतीत तरी झालेली नाही ती. पण निदान त्यांच्या वाङ्मृपाचा जो सहवास आहे त्याच्यात जर त्यांच्या प्रमाणे भूमिकेचा थोडा जरी अंश आपल्याला घेता आला आणि तशी ती प्रार्थना घडली, घोरात कष्टात आहे, बुद्धी दे रघुनायका, करुणाष्टके आहे, की ते कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ते तोच भाव मनात उत्पन्न होतो. हे केलंय कोणाकरता? आपल्याकरता. ते त्याचा फायदा आपण घ्यावा, हेच केवळ आपल्याला. म्हणजे अजून काय ना, रेडीमेड अजून काय करून देणार? घास पण तोंडात भरवलाय, नुसता गिळायचा आहे आपल्याला. ते जर करता आलं तर कुठेतरी आपल्याला थोडं थोडं महाराजांचं महाराजांचं भाऊक होणं, ते प्रवचन
ऑडिओ ऐकताना पण तुम्ही ऐका, ते जे प्रल्हादजी किंवा उद्धवजी किंवा जेव्हा देवकी वसुदेवांना भेटतात, आपली आमच्याकडनं काहीच सेवा घडली नाही, ह्या वेळचा जर भाव टिपता आला, मग तो भाव ईश्वराच्या ठिकाणी जरी नाही, आपल्या आई वडिलांच्या बाबतीत जरी लावता आला, तरी ती पण बुद्धीची कितीतरी शुद्धी आहे. रामायणात आलंय तसं, ते ज्येष्ठ बंधू हा पित्या समान. कठीण जातं ना ते, पण ते त्या क्षणापुरतं तरी जमलं ना, तर त्याचे महाराज म्हणतात तसं अल्पव्रतानी एवढं प्रार्थना करताना तरी ती तळमळ आणीन. प्रार्थना करताना तरी म्हणेन, देवा माझा तुझ्याशिवाय कोणी नाही आणि तुझ्याशिवाय मला कोणी नको. अगदी, आणि हे खोटं नाहीये. आतून प्रत्येक जीवाची हीच इच्छा आहे. जी काही सुखाची तडफड झालेली आहे, ती खरी तर तडफड आपली सर्व सुख प्राप्ती आणि पूर्ण दुःख निवृत्ती करताच आहेत. आत्म्याला आत्मारामाशी भेटण्याकरता सगळी तडफड आहे. पण आज काय झालेलं आहे, आपण चुकीच्या ठिकाणी तो आत्माराम शोधतोय. पण शोधतोय त्यालाच. त्यामुळे त्यावेळी जरी 24 तासात तळमळ लागली नाही, मग मी आता आपण बोलतोय ते नाटकी आहे का, असा विचार न आणता मनापासून आलंय मला, मी किंवा इवन त्या भूमिकेत मी आता तो समर्थ म्हणजे मीच आहे. मी तिकडे गेलोय, ते नाशिकचं सगळं दिसतंय तेव्हाच. आता खायला नाही प्यायला नाही, लोकांवर अन्याय होतात, ती तगमग वाढली आणि प्रार्थना करतोय. असं जरी केलं तरी योगसूत्रात सांगितल्याप्रमाणे ज्या अ, जी विकल्प ही वृत्ती आहे, म्हणजे कल्पना करणं, ती ही क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती आहे. जी कल्पना म्हणजे विपर्यय म्हणजे ऍक्च्युअल जी माया आहे ती, आणि विकल्प म्हणजे आपण जे इमॅजिन करतो ते. पण जी कल्पना आपला ईश्वराबद्दल भाव, आपल्या बुद्धीची शुद्धी, आपल्याला देवाजवळ नेणारी, आपल्याला लोकाभिमुख त्यांच्या भल्याकरता विचार करायला लावायला उपयोगी पडत असेल, तर ती कल्पना करावी. मानसपूजा हे काय, कल्पनाच आहे ना शेवटी. तर तशी मानसपूजा आपली देह हा ह्याच मूर्तीच्या ठिकाणीही करू शकतो आपण. आपल्याला इतका सगळी सोय आपल्या धर्माने दिलेली आहे. उपासनेला जे काही इष्ट असेल त्याच्याशी वन टू वन आपण डोळे मिटले की आपण आणि आपला ईश्वर, आपला आपले गुरु, जे काही आपलं इष्ट असेल, आणि जर ही तळमळी प्रार्थना घडली, लगेच प्रत्यय येतो. माझ्या दृष्टीने हा प्रत्यय की केवळ ही प्रार्थना आपण घेतोय, आणि आपल्याला म्हणजे जे इतक्या वर्ष महाराजांच्या प्रवचनात ऐकून ऐकून भावार्थ रामायण वाचायला सांगितले, तरी ते कधी इतकं 55 वर्ष झाली वयाची, ते जे झालं नव्हतं, तर ते आता ते वाचण्यापर्यंत पोचल्यासारखं वाटतंय तरी. तर हे पण मी या प्रार्थनेचंच फळ म्हणतो की जी काही किंचित जरी प्रार्थना ही बुद्धी दे रघुनायका नीट झाली असेल आपल्याकडून, तर त्या रामरायाचं चरित्र आणि त्या रामरायाच्या चरित्रात काय वागावं कसं वागावं हे वागवून दाखवल्या असल्यामुळे भागवत श्रीकृष्ण चरित्र कळणं फार कठीण आहे. पण हे सरळ सोपं आहे, जसं वागले तसं आपण वागायचं. त्यामुळे हे आयुष्याला आपल्या उपयोगी पडणारं असं चरित्र आहे. नुसतंच वाचलं जरी आज कळलं नाही आपल्याला, तरी त्यांच्या चरित्र वाचताना महाराज जसं म्हणालेत की तोच परमात्मा आपल्या हृदयात उतरून ते सर्व मल दूर करतो, तसं ते श्री राम राम नावातच तो आनंद जो लपलेला आहे तो आपल्या अंतःकरणात उदय होईल, अशी प्रार्थना सर्वांनीच आपण करू रामरायाकडे. आणि हे बुद्धीचं